नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली गिरिजाने सावीची वाट लावलेली आहे, तीही वाघीण बनून. आणि गिरिजाचं आणि रुद्रचा साखरपुडा झालेला आहे सावीची हकालपट्टी करत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर लग्नाच्या पत्रिका सुद्धा छापलेल्या आहेत आणि आता लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे गिरिजाच्या बोटामध्ये रुद्र अंगठी घालत असतो आणि त्याच वेळी घडतं असं की अचानक कोणीतरी येतंय आणि ती अंगठी उधळून लावतंय. सगळ्यांना प्रश्न पडलाय, गिरिजाला तर माहीतच नाहीये की काय झालं, अचानक असं काय घडलं आणि अंगठी अचानक कशी काय उडाली गेली हे कळतच नसतं. आणि नेमकं सगळेजण पाहत असतात. गिरिजाचं लक्ष फक्त एकच असतं, ती अंगठी जी आहे ती हवेत उडालीये, ती अंगठी आपल्याला कॅच करायची, एवढंच गिरिजाच्या डोक्यात असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा गिरिजा मात्र ती अंगठी पकडण्याकडे असते आणि सगळे पाहू लागतात की काय झालंय, नक्की अशी कोणती गोष्ट घडली आणि कशामुळे हे सगळं घडतंय, हाच प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे रुद्र सुद्धा पाहत असतो. रुद्रलाही कळत नसतं की अचानक काय होतंय, म्हणून रुद्र सुद्धा आता पाहू लागतो. आणि इकडे गिरिजाने ती अंगठी कॅच केलेली असते. तेव्हा तिथं सावी येते. रुद्र म्हणतो, सावी, हे सगळं काय चाललंय? तेव्हा सावी म्हणू लागते की रुद्र, तू फक्त आणि फक्त माझा आहेस, तुझ्यावर दुसरं कोणाचाही अधिकार नाहीये. तेव्हा रुद्र म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा ती म्हणते की या मुलीच्या पोटात तू अंगठी घालून साखरपुडा करतोय, कसं शक्य आहे? तू मला शब्द दिलायस ना. रुद्र म्हणतो, कसला शब्द आणि काय? तेव्हा ती सांगू लागते की तू मावशीला शब्द दिलेला होतास ना. तेव्हा ती म्हणते की मावशी, तू विसरलीस का ग? म्हणजे मला सांग बरं, आपलं ठरलं होतं ना, माझं आणि रुद्रचं लग्न होणार होतं ना, मग हे सगळं काय घडतंय? असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती आता मागत असते. तेव्हा मात्र रुद्र पाहतच राहतो. रुद्रला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्याशी त्याचा काही संबंधच नाहीये आणि ही अचानक का आलीये. तेव्हा मात्र रुद्रला ती विचारत असते की मला सांग, काय आहे हे सगळं आणि का मी मान्य करू हे सगळं, असं म्हणत रुद्रलाच ती प्रश्न विचारू लागते. तेव्हा मात्र रुद्र पाहतच राहतो. तेव्हा ती म्हणते, तू या मुलीशी लग्न करायला तयार झालाय, तू नाही होऊ शकत कोणाचा. लहानपणापासून मी स्वप्न पाहिलंय तुझ्यासोबत लग्न करायचं आणि अचानक तू या मुलीशी लग्न करतोय. रुद्र म्हणतो, गिरिजा नाव आहे त्यांचं. आता गिरिजाला काहीच कळत नसतं आणि ती मात्र बोलत असते. मग ती मावशीकडे जाते, तिच्या म्हणजे उर्वशीकडे. उर्वशीला म्हणू लागते की मावशी, तू तर मला शब्द दिला होता ना, मग काय झालं त्याचं सांग ना मला. तू आईला शब्द दिला होता ना, माझं आणि रुद्रचं लग्न होणार आहे. तेव्हा रुद्र म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सावी, मी तुला कोणताही शब्द दिलेला नाहीये. माझ्यासाठी माझ्या आबासाहेबांचा शब्द महत्वाचा आहे आणि तो शब्द मी पाळतोय. म्हणजे रुद्रसाठी फक्त आणि फक्त आबासाहेबांचा शब्द हा प्रमाण शब्द असणार आहे आणि तो पाळायचा आहे. तेव्हा इकडे उर्वशी म्हणत असते, अगं सावी जरा शांत हो. पण सावी ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की नाही रुद्र, तू कोणाचाच होऊ शकत नाहीये, तू फक्त आणि फक्त माझा आहे, तुझ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, त्यामुळं तू कोणाचाच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत ती रुद्रला बोलत असते. तेव्हा मात्र आता वासंती, त्याचबरोबर दादासाहेब, इकडे दत्तू सगळेजण पाहत असतात. आता काय होणार या साखरपुड्याचं, हाच प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि इकडे दादासाहेब म्हणतात, ए पोरी, काय चाललंय तुझं आणि काय गोंधळ लावलायस इथे येऊन तू? त्यांचा साखरपुडा ठरलाय ना चिरंजीवांचा. तेव्हा मात्र ती ऐकायलाच तयार नसते. तिचा हट्ट एकच असतो की काहीही झालं तरीही मी ज्या पद्धतीने बोलत आहे त्या पद्धतीनेच गोष्टी झाल्या पाहिजेत, असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र आता कळायचं बंद झालेलं असतं, करणार काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी हे सगळा गोंधळ समोर येत असतो आणि मग मात्र पाहत असतात ते म्हणजेच इकडे बाकीचे सगळे. तेव्हा गिरिजा म्हणते, तू विसरली असं मला वाटायला लागलंय, कारण माझं आणि रुद्रप्रताप यांचं लग्न ठरलंय हे जगजाहीर आहे. तेव्हा मात्र तिचं एकच असतं की माझं आणि रुद्रचं लग्न होणार आहे. गिरिजा मात्र शांत राहत नाही. गिरिजा म्हणते की नाही, तुला माहीत नसेल तर सांगते, माझं आणि रुद्रप्रताप घोरपडे यांचं लग्न अख्ख्या जगाला माहिती आहे आणि
त्यामुळं ते कोणीच थांबवू शकत नाही. असं म्हटल्याबरोबर इकडे आता ती पाहत असते नक्की काय झालंय हे काहीच कळत नसतं तिला. तेव्हा गिरिजा स्पष्टपणे तिला सांगू लागते की काहीही झालं तरीही आम्हाला दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. तेव्हा ती डायरेक्टली जाते आणि रुद्रच्या गालांवरती किस करते आणि म्हणते, रुद्र फक्त माझा आहे. माझ्या प्रेमाची निशाणी आता मी त्याच्या गालावर दिलेली आहे. आता मात्र सावीला इकडे सावीचं हे बोलणं ऐकून गिरिजाला राग येतो. गिरिजाला कळतच नाहीये की काय आहे ही मुलगी आणि जरा अतिच करते असं गिरिजाला वाटत असतं. आणि ऑब्विसली सावीचं जे वागणं असतं ते जरा अतिच असतं. अचानक आली काय, सगळा कार्यक्रमाचा विस्कूट काय करते आणि रुद्रला म्हणू लागते की चल रुद्र, असं म्हणत रुद्रचा हात धरलेला असतो आणि ती रुद्रला घेऊन निघत असते. तेव्हा मात्र गिरिजा रुद्रचा हात पकडते. काहीही झालं तरी हे लग्न झालंच पाहिजे हे गिरिजाने ठरवलेलं आहे. म्हणून तर गिरिजाने आता रुद्रचा हात पकडलेला असतो आणि सावीचा हात विस्कटून बाजूला टाकलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की तुला एवढं शक्ती प्रदर्शन करायची सवय तिला गरज वाटते ना, चल काय कर माहितीये का, रुद्रप्रताप लांबची गोष्ट आहे. माझ्या हातातली ही अंगठी आहे ना, ही मिळवून दाखव आधी तू. ही अंगठी मिळव, मग मी बघतो काय करायचं ते, असं सांगितलं जातं. आणि इकडे आता गिरिजाने तिला सांगितलंय की माझ्या हातातली अंगठी मिळवून दाखव. 20 म्हणायच्या आत जर तू ती अंगठी माझ्या हातातून मिळवू शकलीस तर मी समजेल की हे सगळं जे काही घडतंय ते तुला मान्य आहे. आणि जर तू अंगठी मिळवली तर तुझ्या लग्नात अक्षता वाटायला येण्याचं काम मी करेन, असं गिरिजाने सांगितलेलं असतं. रुद्र तर पाहतच असतो. आता हा खूप मोठा डाव असतो. तेव्हा ती म्हणते लक्षात ठेव, पण तू लक्षात ठेवायचं आहे, असंच गिरिजा आवर्जून सावीला सांगते. तिला म्हणते पण तू जर ही अंगठी मिळवू शकली नाहीस तर मात्र तुला आमच्या लग्नामध्ये जेवण वाढायला यावं लागेल. आता मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय. आणि इकडे सगळ्यांनाच कळत नसतं की गिरिजा तर बोलून बसलीये, पण जर खरंच तिने अंगठी मिळवली तर. तेव्हा ती म्हणते लक्षात ठेव, जर मी ही अंगठी मिळवली तर तुला ह्या लग्नातून निघून जावं लागेल. तेव्हा गिरिजा म्हणते बोलव लग्नाला, येईल मी तुझ्या लग्नाला. आणि तेव्हा ती म्हणत असते की काय गरज आहे तुला लग्नाला बोलवण्याची, असं तिचं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजाला आता हे चॅलेंज जिंकायचं असतं आणि गिरिजाला ती अंगठी हातात जपून ठेवायची असते, ती मिळवायची असते. आणि मग गिरिजा आणि सावी यांच्यामध्ये आता चॅलेंज सुरू होतं. सावी म्हणते की मला काय गरज आहे हे चॅलेंज स्वीकारायची, असं सावी म्हणत असते. तेव्हा मात्र गिरिजा तिला म्हणते की बरोबर आहे, तुला काय गरज आहे ना चॅलेंज स्वीकारायची, कारण तुला माहिती आहे तू हारणार आहेस. तेव्हा आता सावीच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही. आणि फायनली त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झालेली असते. तिथं मोनू उभा असतो आणि गिरिजा मोनूला सांगते की मोनू 20 पर्यंत काउंट करायचं. 20 म्हणायच्या आत जर हिने माझ्या हातातून अंगठी घेतली नाही तर हिने आमच्या लग्नामध्ये जेवायला वाढायला येणार, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र रुद्र पाहतच राहतो. रुद्राला काय बोलायचं आणि काय नाही काहीच कळत नसतं. तो मात्र एकटक पाहत राहतो. आणि इकडे गिरिजा इकडे बोलत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही दिलेला शब्द पाळायचा. आता गिरिजाचं हे म्हणणं आहे. आता अंगठी गिरिजाच्या हातात आहे आणि खेळ सुरू झालेला आहे. मोनूचं काउंटिंग सुरू आहे. 4 पर्यंत काउंट झालेलं आहे. आणि त्याचबरोबर घडतं असं की आता एवढं सगळं चालू असतं आणि ती अंगठी काही केल्या हिला मिळवताच येत नसते, कारण गिरिजाने स्वतःची सगळी ताकद एकवटलेली असते आणि ती अंगठी मात्र हातामध्ये जपून धरलेली असते, त्याला धरून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र गिरिजा पूर्ण ताकद लावते. सगळेजण पाहत असतात की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, असा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी सगळ्यांच्या लक्षात येतं की आता गिरिजा जिंकलेली आहे. गिरिजा म्हणते की झालं, आता निघायचं, मी सांगितलंय ना आमच्या लग्नात जेवायला वाढायला यायचं वराडाला, असं सांगून तिला म्हणते की निघ आता. तरीही ती म्हणत असते की नाही असं नाहीये,
आणि इकडे गिरिजाने हे चॅलेंज जिंकल्यामुळं तिथं असलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केलेला असतो आणि सगळेजण जोर जोरात टाळ वाजवत असतात आणि गिरिजाचं कौतुक करत असतात. कारण गिरिजाने जे काम केलेलं आहे ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी इकडे काम सुरू केलेलं आहे. आणि गिरिजाने मात्र आता त्या सावीला स्टेजवरून खाली जायला सांगितलंय, कारण साखरपुडा तर गिरिजा आणि रुद्रचा आहे. मग या सावीचं काय काम आहे स्टेजवरती असं म्हणत गिरिजाने तिला सांगितलंय की निघा आता. कारण इकडे सावी म्हणत असते की नाही, हे शक्यच नाहीये, असं होऊ शकत नाही. हे सगळं सावीच्या डोक्यात सुरू असतं. पण गिरिजाने मात्र शांतपणे हुशारीने या गोष्टी हँडल केलेल्या असतात आणि ही परिस्थिती हँडल करून आता रुद्रबरोबर गिरिजाचंच लग्न होणार असतं. आता रुद्र म्हणतो की किती लागले तुमच्या हाताला असं म्हणत रुद्र तिच्या हाताला पट्टी बांधू लागतो. तेव्हा खिशातला रुमाल काढतो आणि तो बांधतो. गिरिजा मात्र रुद्रकडे पाहतच राहते. रुद्र म्हणतो की यांचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं, म्हणजेच गिरिजा 2.0. कारण गिरिजा आता वाघीण बनून हे सगळं करत असते. तेव्हा नागेश्वर घोरपडे बोलू लागतात की खरंच सुनबाई, घोरपड्यांच्या सुनबाई शोभल्या. कसं आहे, या सिंहाच्या राज्यात वाघीण बनून आलेला आहात तुम्ही असं म्हणत कौतुक केलं जातं. आणि रुद्रालाही सांगितलं जातं की चिरंजीव तयारीला लागा, करा, अंगठी घाला. अहो किती वेळ बघत बसणार आहात, साखरपुडा झाला पाहिजे. इकडे गिरिजा मनातल्या मनात बोलत असते. ती म्हणत असते की हे सगळं मी जे काही केलेलं आहे ते फक्त नागेश्वर साहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी. मला कोणाला शक्ती प्रदर्शन दाखवण्याची गरज नव्हती, परंतु जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये माझा काहीही हेतू नाही. आता मग रुद्रने गिरिजाचा हात हातात घेतलेला आहे आणि तिच्या बोटामध्ये तो अंगठी घालत आहे. रुद्र हा तिची खूप काळजी करतो, तिला काय हवं नको ते पाहतो. गुरुजी तिथं असतात. दोघांनीही एकमेकांच्या बोटात अंगठी घातलेली आहे आणि अंगठी घालण्याचा विधी हा व्यवस्थितपणे झालेला आहे, म्हणजे साखरपुडा संपन्न झालेला आहे. लवकरच आता लग्नाची तारीख बघून लग्नाचा बार उडवून द्यायचा आहे असं ठरवलं जात असतं. इकडे गिरिजा आणि रुद्र दोघंही खुश असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते की हे नाटक तर नसतील ना करत खुश असण्याचं, म्हणजे तिला आता वाटत असतं की नक्की काय आहे यांच्या मनात आणि हे असे का वागतायत, हाच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे गिरिजाच्या बोटामध्ये अंगठी तर घातली. रुद्र आणि गिरिजा यांच्या नात्याची नवीन सुरुवात झालेली आहे, परंतु गिरिजाच्या डोक्यातले विचार काही केले संपत नाहीयेत आणि त्यामुळं गिरिजा थोडीशी अस्वस्थ झालेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे रुद्रला तर खूप आनंद झालेला असतो, कारण त्याला जी मुलगी आवडत होती त्या मुलीशी आज त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्या गोष्टीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. पण गिरिजाला वाटत असतं की रुद्रप्रताप सरांचं पण असंच झालंय, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालेलं आहे. परंतु आता त्यांच्या बाबतीत जे घडत आहे त्यामुळं हे सगळं झालेलं आहे, परंतु त्यांचं जे चेहऱ्यावरचं हसू आहे ते खोटं आहे असं तिला वाटत असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा आणि रुद्र दोघंही मंदिरात पत्रिका ठेवण्यासाठी आलेले असतात. त्याचवेळी सायली अर्जुन सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. ते दोघं म्हणतात की फायनली तुम्ही आलात आणि तुमच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. मग गिरिजाला घेऊन सायली बाजूला जाते आणि म्हणते की रुद्रसारखा लाईफ पार्टनर जोडीदार मिळायला नशीब लागतं, खरंच तू खूप नशीबवान आहे, रुद्रसारखा मुलगा तुझ्या आयुष्यात आलेला आहे असं म्हणत सायली गिरिजाचं कौतुक करत असते. आणि तेवढ्यातच सायलीला तिथे तो बाबू ड्रायव्हर दिसतो. सायली त्या बाबू ड्रायव्हरला पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. ती म्हणते हा बाबू इथे कसा. तेवढ्यात अर्जुन, गिरिजा आणि रुद्र तिथे येतात. ते विचारू लागतात काय झालं. तेव्हा सायली सांगू लागते की तो बाबू ड्रायव्हर म्हणजे 22 वर्षापूर्वी महिपतने जो अपघात घडवला होता तो गाडी चालवणारा तो ड्रायव्हर म्हणजेच हा बाबू ड्रायव्हर आहे. आणि असं सांगितल्याबरोबर आता मात्र धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा सुरू आहे तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण म्हणू लागतात की आपल्याला शोध घेतला पाहिजे, तो कोण बाबू आहे त्याचा शोध घेत आपल्याला पुढे जायचं आहे असंही ठरलेलं असतं. अशा अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.